अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर बृहदारण्यक उपनिषद आपलं चालू आहे आणि पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायातला आपलं चतुर्थ ब्राह्मण असं त्याच्यावर आपलं निवेदन चालू आहे सगळं. आणि त्याच्यातला आता आपण 9वा मंत्र जो आहे तो आपण मागच्या वेळेस परिपूर्ण केला आणि 10व्याला आपण प्रारंभ केला आहे. तेव्हा या 9व्या मंत्राची आपण जे निष्कर्ष काढला तो निष्कर्ष असा होता की ज्यावेळेस हे ब्रह्मस्वरूपता हे कशी प्राप्त होते त्याच्यावर आपण बोलत होतो की हे जेव्हा मनुष्य तो स्वतः ब्रह्मस्वरूप होतो तेव्हाच जेव्हा तो ब्रह्मतत्वाशी अभिन्नता एकरूपता होते तेव्हाच त्याला ती ब्रह्मविद्या प्राप्त होते. जोपर्यंत तो या विश्वामध्ये या सगळ्या ब्रह्मांडामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला ब्रह्मतत्वाची यत्किंचितही जाणीव होत नाही. त्याला फक्त शब्दज्ञान असतं. पण खऱ्या अर्थाने हे जे ज्ञान त्याला प्राप्त होतं ते प्राप्त होण्याकरता अनित्य असलेल्या सगळ्या गोष्टीचा हा त्याग करावा लागतो. आणि केवळ शाश्वत तत्वाचंच अनुसंधानच नाही तर एकरूपता सिद्ध झाली तर तेव्हा तो ब्रह्मवेत्ता किंवा ब्रह्मस्वरूप असं त्याला म्हणता येतं. असा विषय आपण मागच्या वेळेस पाहिला. त्यानंतर आता ह्या ब्रह्मतत्वाने काय वैशिष्ट्य आहे आणि ब्रह्मतत्वाचं विविध प्रकारची जी काही आपलं आकलन होतं ते कसं होतं याच्यावर आता पुढचा हा 10वा मंत्र आपण मागच्या वेळेस अगदी सुरुवात केला होता. मंत्र आपण वाचला होता पण आपण विस्ताराने त्याला पाहिलं नाही. तेव्हा ब्रह्मतत्वाने काय जाणलं याचं उत्तर याच प्रकारे आपल्याला जाणण्याचं इथे काय फल आहे म्हणजे ब्रह्मतत्वाला जाणल्यानंतर आपल्याला काय फलप्राप्ती होती याच्यावर सुद्धा इथे प्रकाश टाकला आहे. तेव्हा ब्रह्म काही जाणूनच सर्व काही झाले तर आम्ही विचारत असतो की या ब्रह्माने आपण या ब्रह्मतत्वाला जाणल्यानंतर आपण नेमकं काय जाणलं ज्यामुळे आणि ब्रह्मतत्वाने स्वतःला हे पूर्ण ब्रह्मांडाबद्दलची त्याची जी काही आकलन जाणीव आहे ती ब्रह्मतत्वाने काय जाणलं ज्यामुळे तो सर्वत्र झाला. कारण ब्रह्म हा शब्द जो आहे ना तो आपल्याला परिपूर्णपणे समजला पाहिजे कारण ब्रह्मतत्वाचंच सारखं या ठिकाणी विवेचन चालू आहे. तर ब्रह्म या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे की बृहतपासून ब्रह्म शब्द झाला. बृहत म्हणजे सर्वव्याप्त. जो सर्वव्याप्त तत्व आहे त्यालाच ब्रह्मतत्व असं म्हटलंय. तेव्हा हे जे ब्रह्मतत्व आहे ते त्या ब्रह्मतत्वाने काय जाणलं आहे तर त्याचा जो अर्थ आहे तेच त्यांनी जाणलं आहे. आणि अर्थ असा आहे की तो जो ब्रह्मतत्व आहे ते सर्वत्र सर्वव्याप्त झाल्यामुळेच त्याच्यातूनच ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि त्या ब्रह्मांडातच ते ब्रह्मतत्व आहे असं त्या ठिकाणी हा 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 जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी येतो. तेव्हा प्रश्न असा आहे त्याच्यावर की श्रुती आणि इतरांनी सुद्धा त्याच्यावर जी चर्चा केली यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोषाचा गंध नसतो असं ते उत्तर त्याने दिलेलं आहे. परंतु आता पुढे चर्चा ह्याच्यावर अशी आहे की आपण जो मंत्र पाहिला तर त्याच्यावर हे ब्रह्मतत्वाचंच विवेचन काय केलं हे आपण पाहूया. 10वा मंत्र त्याचा अर्थ पाहू आपण कारण मंत्र मागच्या वेळेस वाचलेला होता. तेव्हा अर्थ असा आहे की पूर्वी हे ब्रह्मच होते त्याने स्वतः जाणले की मी ब्रह्म आहे आणि त्या कारणाने तो सर्व होऊन गेला. आता हे वाक्य फार महत्त्वाचं आहे की पूर्वी जो आहे तो अनादी अनंत असल्यामुळे अनादी काळापासून हे ब्रह्मतत्व आहे. म्हणजे ब्रह्मतत्व नव्हतं असं कोणताही काळ नव्हता. आणि हे पूर्वीपासून तो आहे असं ज्यावेळेस त्यांनी जाणलं स्वतः ब्रह्मतत्वानेच ब्रह्मतत्वाला जाणलं म्हणजे स्वतः स्वतःला जाणलं त्यावेळेस काय त्याच्यातून बाहेर आलं की त्याला लक्षात आलं की मी ब्रह्म आहे. हे त्याच्यातून त्याचा निष्कर्ष आहे. म्हणजे ज्याने जाणलं तोही ब्रह्म आहे आणि ज्याला जाणलं तेही ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मानेच ब्रह्मतत्वाला जाणल्यामुळे कारण त्याच्या व्यतिरिक्त पूर्वी काहीच नव्हतं त्यामुळे जाणून घेणाराही तोच आहे आणि जाणणाराही तोच आहे. तेव्हा त्याचा निष्कर्ष काय झाला की मी ब्रह्म आहे म्हणजे हे त्याच्यातलं निष्कर्ष आहे. तेव्हा ह्या निष्कर्षातून काय झालं की मी ब्रह्म आहे म्हणजेच मी बृहद रूपाने सर्वत्र आहे हा त्याचा म्हणजे शब्दशः अर्थ आपण पाहिला किंवा या तत्वाचा आपण जर विवेचन करायचं ठरवलं तर ब्रह्म म्हणजे बृहद रूप म्हणजेच सर्वत्र सर्वव्याप्त असं मी आहे. आणि त्या कारणानेच तो ह्या
अशा ह्या जाणीवेनेच तो काय झालं त्याचं, तर तो सर्वत्र सर्वव्याप्त होऊन गेला. त्यास त्याच देवापैकी ज्यांनी जाणले तो देखील तद्रूप होऊन गेला. ज्यांनी ज्यांनी त्याला जाणलं, तर केव्हा जाणलं, तर तो ब्रह्मस्वरूप झाल्यावरच त्याने जाणलं. म्हणून देवापैकी ज्यांनी जाणले ते देखील त्याशी तद्रूप म्हणजे त्याच्याशी एकरूप झाले. अशा प्रकारे ऋषी आणि मनुष्यामध्ये देखील ज्याने ज्याने त्यास जाणले होते ते सर्वच त्याच्याशी तद्रूप होऊन गेले. त्या आत्मरूपास पाहताना ऋषी वामदेवाने जाणले, तेव्हा तो म्हणाला की मीच तो मनू होतो, मीच तो सूर्य होतो, असं तो वामदेव म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ब्रह्मतत्वाचा आपण जर हळूहळू जर मागे मागे जात गेलो तर मीच सर्व काही आहे आणि मीच सर्वत्र आहे आणि मीच पूर्वीपासून जे जे काही आविष्कार झाले म्हणजे मनू झाला किंवा सूर्य झाला, हे जे सगळे नंतर निर्माण झाले, हे निर्मिती जी आहे ती त्या निर्मितीमध्ये ते ब्रह्मतत्वच ओतप्रोत होतं. आणि विशेषतः वामदेवाला असं जाणवलं की मीच तो मनू होतो आणि मीच तो सूर्य होतो आणि मीच ब्रह्म आहे. तेव्हा त्या अशा या ब्रह्मतत्वास यावेळेस देखील तो अशा प्रकारे जाणला आणि त्यांनीही असा निष्कर्ष काढला की मी ब्रह्म आहे, तो हे सर्वत्र होऊन गेला आहे आणि तो सर्वव्याप्त तत्व आहे, तेच मी आहे. अशा प्रकारची ही तरल जाणीव जी विश्वरूपाची जाणीव आहे, ती विश्वरूपाची जाणीव या सर्व म्हणजे जे जे कोणी उपासक होते ब्रह्मतत्वाचे, ते जेव्हा ब्रह्मतत्वाशी एकरूप झाले तेव्हा ते म्हणाले की मी ब्रह्म आहे. जे ब्रह्मतत्वाचं स्वतःचं जे आकलन आहे की मी ब्रह्म आहे, तेच आकलन ज्यांनी ज्यांनी ब्रह्मतत्वाला जाणण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये ते देव असो, मनुष्य असो किंवा ऋषी असो, त्या सर्वांचा निष्कर्ष जो आहे तो मी ब्रह्म आहे. आणि तो हे सर्व काही सर्व रूपामधून तो सर्व होऊन जात असतो आणि त्याच्या या पराभवामध्ये म्हणजे पराभव हा शब्द वेगळ्या अर्थाने आहे की तो इतरांचा सर्व गोष्टीचा म्हणजे जे अशाश्वत तत्व आहेत ते सगळ्यांचा त्याग करून केवळ ब्रह्मतत्वाशी अभिन्न झाले. तर त्याच्यामध्ये देवता देखील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देवतासुद्धा या इतक्या ब्रह्मतत्वाच्या अभिन्नतेचा अनुभव जो आहे ते घेत नसतात. त्यामुळे त्या देवतांचा या पूर्ण प्रक्रियेमध्ये पराभव होत असतो, हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा त्या देवता ज्या आहेत त्या आत्मा होऊन जातात. आत्मा आणि ब्रह्मतत्व आता हे दोन महत्त्वाच्या आपल्या वरचेवर आपल्या चर्चेमध्ये संज्ञा येणार आहेत की ब्रह्मतत्व म्हणजे काय आणि आत्मतत्व म्हणजे काय. आत्मतत्व सुद्धा हे सच्चिदानंद तत्व आहे, ब्रह्मतत्व हे सच्चिदानंद तत्व आहे. आत्मतत्व हे शाश्वत आहे, ब्रह्मतत्व हे शाश्वत आहे. पण आत्मतत्वामध्ये काय आहे की जे व्यक्तित्वाचा त्याला स्पर्श होतो त्यावेळेस तो आत्मतत्व जीवात्मा होतो. परंतु ब्रह्मतत्वाला व्यक्तिमत्वाचा स्पर्श होतच नाही, कारण ते अखंड अविनाशी आणि सर्वव्याप्त आहे. आत्मतत्व जे आहे ते एका व्यक्ती सापेक्षता ही त्याच्यामध्ये डोकावू शकते, ही शक्यता आहे की ज्यावेळेस तो जो प्रतिबिंबामध्ये जसं सूर्य हा दिसायला लागतो तेव्हा प्रतिबिंबात तो सूर्य प्रवेश करतो असा आपण आपल्याला आभास होतो आणि त्या आभासातून आपण म्हणतो की हा जो काही सूर्य आकाशात दिसतो तो सूर्य इथे ह्या जलाशयात दिसतो. तसं त्या सर्व देवदेवतांना ह्या ज्या आहेत त्या आत्मतत्वाबद्दलचं जेव्हा ते विचार करतात आणि ते स्वतः त्याचं प्रतिबिंब आपल्यामध्ये पाहतात, तेव्हा ते म्हणतात की आम्ही सुद्धा आम्ही आत्म्याला जाणतो, आत्माच आम्ही आहोत. परंतु ते ब्रह्मतत्व आहोत असं म्हणू शकत नाहीत, कारण हाच तो फरक आहे की आत्मतत्व आणि ब्रह्मतत्वामध्ये ब्रह्मतत्व कधीच प्रतिबिंबित होत नाही. आत्मतत्व हे प्रतिबिंबित होऊन ते प्रकृतीमध्ये ज्यावेळेस ते प्रतिबिंबित होतं त्यावेळेस त्याला जीवात्मा असं म्हटलेलं आहे. आणि जीवात्म्याचं वैशिष्ट्यच असं आहे की तो प्रकृतीमध्ये आसक्त असतो, तो प्रकृतीमध्ये कामनेने युक्त असतो. परंतु शुद्ध आत्मा हा कधीही प्रकृतीत किंवा कुठल्याही याच्यामध्ये आसक्त नसतो किंवा कामनेने युक्त असतो. कामनेने तो मुळीच कधीही युक्त नसतो, असा तो आत्मा आहे. परंतु ब्रह्मतत्व याच्याही पलीकडे म्हणजे तो सर्वत्र सर्वव्याप्त नेहमीच आहे, तो प्रतिबिंबित होत नाही. कारण प्रतिबिंबाला होण्याकरता तो प्रकृतीच्या अधीन नाही, तो प्रकृतीच्या आधी आहे. तो तो प्रकृती ही नंतर निर्माण झालेली आहे, ब्रह्मतत्व आधीच आहे. ते ब्रह्मतत्वाचं अभिव्यक्ती ही केवळ त्याच लक्षणाने युक्त असलेल्या त्या आत्मतत्वाशी आहे. आणि ते आत्मतत्व जे ते प्रतिबिंबित होतं या विविध प्रकारच्या देहामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं.
आणि मग त्या प्रतिबिंबालाच आपण तो जीवात्मा असं म्हणतो. तेव्हा त्याच्या या देवतांच्या पराभवास देवता देखील समर्थ होत नसतात, म्हणजे त्याच्यावर विजय मिळवण्यामध्ये देवतांना सुद्धा हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे ते समर्थ होत नसतात. जे की महर्षी ऋषी आहेत, ज्यांनी वेदाचं अध्ययन केलं आहे आणि ज्यांनी साधना केलेली आहे, त्याला त्या ब्रह्मतत्वाशी अभिन्नता प्राप्त होऊन ते ब्रह्मवेत्ते होतात. त्यांनाच ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. ब्राह्मण तोच की जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे, तोच ब्राह्मण. ज्यांनी ब्रह्मतत्वाला जाणलं तो ब्राह्मण. अन्यथा बाकीचे ब्राह्मण जे आहेत ते केवळ सत्वगुण प्रधान आणि केवळ ते या वेदाचा अभ्यास म्हणजे पाठांतर करणारे जे ब्राह्मण आहेत ते खरे ब्राह्मण नव्हेच. तर ब्राह्मण तेच की जे ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेले आहेत. तेव्हा अशी जी स्थिती आहे, अशी स्थिती देवतांची सुद्धा नाही होत. कारण त्या ज्या देवता आहेत त्या केवळ आत्मस्वरूपामध्ये या म्हणजे जीवात्म्याच्या रूपात असतात. कारण आत्मा हा शब्द पुष्कळदा भगवद्गीतेत सुद्धा जो वापरलेला आहे ना, की आत्मा अमर आहे, आत्म्याला मृत्यू येत नाही, आत्मा देह धारण करतो आणि देहाचा त्याग करतो, परंतु तो देहापासून भिन्न असला तरी तो अमर आहे. हे जे काही वर्णन ह्या आत्मतत्वाचं तिथे ज्या भगवद्गीतेत केलंय, तर तिथे त्या ठिकाणी त्या आत्मा ह्या शब्दाला जीवात्मा ह्या शब्दाने त्याचा उल्लेख केलेला आहे, संबोधन केले, हे आपल्याला समजलं पाहिजे. पण तिथे कुठेही ब्रह्मतत्व म्हणलेलं नाही. कारण ब्रह्मतत्व जे आहे ते सर्वत्र सर्वव्याप्त आणि त्याच्यापासूनच ब्रह्मांडाची निर्मिती झाली असं ते ब्रह्मतत्व आहे. आपण आत्म्यापासून ब्रह्मांडाची निर्मिती झाली असं म्हणत नाही. कारण आत्मतत्व जे आहे ते अनंत जीव मात्र, अनंत प्राणी मात्र यांच्या अधिष्ठानात असलेले ते तत्व आहे आणि ते भिन्न भिन्न देह धारण करताना भिन्न भिन्न आविष्कारात ते येतं. ब्रह्मतत्व तसे येत नाही. म्हणून हे समजणं खूप आवश्यक आहे आणि हे समजणं देवतांना सुद्धा शक्य नाही झालं. ते आपण आता त्याच्यावर चर्चा करतोय आणि ते मी तुम्हाला सांगतोय, ते तुम्ही त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न करताय. हे आपल्या सर्वांचंच हे स्वामींच्या कृपेने मोठं भाग्य आहे. तेव्हा हे जे देवता म्हणतात की हे अन्य आहे, मी अन्य आहे, अशा प्रकारची ते उपासना करतात. म्हणजे देवतांमध्ये सुद्धा अपपर भाव आहे. म्हणजे मी अग्नी आहे, मी सूर्य आहे, मी इंद्र आहे, अशा प्रकारची जी काही त्यांची मी अमुक आहे, मी अमुक आहे, मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, म्हणून ते हे अन्य आहे, अन्य आहे, मी अन्य आहे, अशा प्रकारची ते उपासना करतात. तर ते तर ते ते जे आहेत ते तर जाणतच नाही की खऱ्या अर्थाने ब्रह्मतत्व काय आहे. म्हणजे ते पशुच्या समान असतात. आता पशु शब्द काय, याचा अर्थ केवळ चार पायावर उभा राहणारा पशु नाही, तर ज्यांनी अनेक प्रकारच्या कामनेचे पाश धारण केलेत त्याला पशु असं म्हटलंय. तेव्हा ते देवता जे आहेत त्या पशुच्या समान असतात. त्या जसे लोकांमध्ये बरेचसे पशु मनुष्याचे पालन करत असतात किंवा बरेचसे माणसंसुद्धा, मानवसुद्धा पशुचं ही त्वचा पांघरून ते मनुष्याच्या रूपाने वावरत असतात, परंतु ते खऱ्या अर्थाने पशुच असतात. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की मनुष्य जो आहे तो सुद्धा अनेक पाशाने बांधलेला आहे आणि ज्यांनी पाश धारण केलेले आहेत. कशाचे पाश? कामनेचे पाश, आसक्तीचे पाश, असे ज्यांनी पाश धारण केलेले आहेत त्या पाश धारण करणाऱ्याला पशु असं म्हटलं आहे. त्यामुळे दिसायला जरी तो मनुष्य दिसत असेल तरी असायला तो मात्र हा पशुच असतो. त्यामुळे त्याचप्रकारे एक एक मनुष्य हा देवतांचं पालन करत असतो. म्हणजे प्रत्येक देवतांचं हे म्हणजे जी काही त्यांची उपासना करणारे हे भिन्न भिन्न माणसं असतात. प्रत्येक माणसाच्या स्वतःच्या पिंडधर्माप्रमाणे ते भिन्न भिन्न देवतेंचं सुद्धा ही उपासना करत असतात. एका पशुचे हरण केल्या जाणार नाही असं वाटतं, पण अनेकाने अनेकाचे हरण होण्यावर सुद्धा ते काय सांगण्यासारखे असेल. या कारणाने देवतांना हे सर्व काही सर्व ब्रह्मतत्वाच्या संबंध ज्ञानाच्या बाबतीत म्हणजे देवतांना ते काही प्रिय नाही आणि म्हणून मनुष्यानेच ते ब्रह्मतत्वाला जाणलं पाहिजे असं ह्या मंत्राच्या शेवटच्या भागात सांगितले. की केवळ संबंध ब्रह्मांडामध्ये आणि 14 भुवनामध्ये या सप्तलोकामध्ये ह्याच्यामध्ये केवळ केवळ हे मनुष्यच एक असा सक्षम आहे की तो ब्रह्मतत्वास जाणू शकतो. म्हणून शेवटी सांगितले की मनुष्यानेच ब्रह्मतत्वास जाणावे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा हा त्याचा शब्दशः अर्थ आपण आज पाहायला विस्ताराने.
आता त्याचा आपण आशय पाहू. आशय खूप विस्ताराने आपले 2-3 प्रवचनं त्या आशयामध्ये जाणार आहेत. कारण इथे विषय जो आहे आपला मुख्य, ज्याच्यावर आपण एकाग्रता करणार आहोत, तो म्हणजे ब्रह्मतत्व आहे. आणि या ब्रह्मतत्वाची सर्वत्र व्याप्ती कशी आहे, त्याचं हे ब्रह्मविज्ञान काय आहे, आणि तिची सर्वस्वरूपता काय, सर्वरूपता काय आहे, ह्या परब्रह्माचं सुद्धा या सर्व भावास प्राप्त होणं काय आहे, इत्यादी हे महत्त्वपूर्ण असे संकल्पना आपल्याला चिंतन करायचं आहे. आणि त्या चिंतनामध्ये अनेक जे काही म्हणजे मीमांसा केली, अनेक प्रश्न उत्तर झाले, अनेक पूर्वपक्ष आणि उत्तर सिद्धांतींनी उत्तर पक्ष मांडलेला आहे. तर या सर्व सर्व गोष्टीचा आपल्याला विस्ताराने अध्ययन करण्याच्या कारणाने आत्ता आपण याच्या विस्तार आशयामध्ये जात आहोत. आता इथे ब्रह्मशब्दाने अपरब्रह्म समजलं पाहिजे, असं एक त्यांनी विधान केलेलं आहे, की ब्रह्म जे आहे ते अपरब्रह्म याच्याने तो समजलं पाहिजे. कारण काय, आता याचं कारण सांगतात. ब्रह्माला त्यांनी काय मानलेलं आहे, की तो परब्रह्म नाही आहे, तर तो अपरब्रह्म आहे. अपरब्रह्म याचा अर्थ काय, की जो दिसणारं दृश्य आहे त्या दृश्यामध्ये असलेलं अव्यक्त असणारं ब्रह्मतत्व. तेव्हा दिसणाऱ्या प्रत्येक वस्तू, पंचमहाभूतात्मक वस्तू असेल, अणुरेणू असतील किंवा जीवमात्र, प्राणीमात्र असतील, या सर्वांमध्ये ते एकच ब्रह्मतत्व आहे. आणि त्या सर्वांना जो आपण पाहतो ते सर्व जे आहेत त्यांना अपरब्रह्म असं म्हटलंय. आणि या कारण की त्याचे सर्वरूप आविष्कारात आलेले आहे, व्यक्त होणारं ते अपरब्रह्म आहे. पंचमहाभूतात्मक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व पाहणं हे अपरब्रह्म आहे. आता त्याच्यानंतर की त्याचं विज्ञान हे असंच आहे, की विज्ञान या शब्दाचा अर्थ की अधिष्ठानासहित आविष्काराचं संपूर्ण आकलन होणं, ह्याला विज्ञान म्हटलेलं आहे. तेव्हा ब्रह्मविज्ञान जे आहे ते ब्रह्मविज्ञान कसं आहे, तर ते अपर ब्रह्मरूपामध्ये आहे. म्हणजेच जिथे व्यक्त होणाऱ्या प्रत्येक अशा या तत्वांमध्ये आपण ब्रह्मांडामध्ये, संबंध ब्रह्मांडामध्ये हे सर्व वस्तू, अणुरेणू, जीवमात्र, प्राणीमात्र हे सगळे जे आविष्कारात आलेले आहेत, आणि या आविष्कारामध्ये सुद्धा प्रत्येक ह्या भिन्न भिन्न नामरूपामध्ये तो जो आहे ते एकच ब्रह्मतत्व आहे, असं या ठिकाणी यांचं निवेदन आहे. त्यामुळे त्या ब्रह्मतत्वालाच संबंध ब्रह्मांडात पाहणं म्हणजेच विज्ञान आहे, म्हणजे तेच ब्रह्मविज्ञान आहे. त्याचेच सर्वत्र सर्वरूप होणं हे विज्ञान साध्य होऊ शकत असते. त्यामुळे आता त्याचे पुढे सांगितलंय, पण परब्रह्माचे सर्व भावास प्राप्त होणे हे विज्ञान साध्य होणार नाही. आता पहा, विज्ञानाचा संबंध काय म्हटलेलं आहे. विज्ञान हे अपरब्रह्माला पाहण्याकरता हे त्याची क्षमता आहे विज्ञानाची. परंतु या परब्रह्मास मात्र सर्व भावास प्राप्त होणे हे विज्ञानाकरता साध्य नाही. विज्ञानाच्या माध्यमातून आपण परब्रह्माला पाहू शकत नाही, असं याचं म्हणणं आहे. म्हणजे आपण जेव्हा परब्रह्माचा विचार करतो तेव्हा पर हा शब्द याचा अर्थ असा आहे, आणि अपर या शब्दाचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. अपर म्हणजे अलीकडचं, अपर म्हणजे दिसणारं, अपर म्हणजे दृश्यमान, अपर म्हणजे व्यक्त असणारं. पर म्हणजे काय, पर ह्या शब्दाचा अर्थच पलीकडचा. पलीकडचा म्हणजे ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणजे जो अव्यक्त आहे, जो अधिष्ठानापासून आविष्कारात जरी असला तरी तो अव्यक्त आहे. त्या अव्यक्त तत्वाला पर शब्द वापरलेला आहे. तेव्हा हा परब्रह्म जो आहे तो दिसणाऱ्यामधून आपल्याला जो दिसत नाही त्याला पाहायचा विषय आहे. पांडुरंगाला आम्ही पाहतो, पण पाहता पाहता आम्ही डोळे मिटतो, म्हणजे आम्ही परब्रह्माचा भाव आपण तिथे आणत असतो. हे लक्षात घ्या. तेव्हा त्या पांडुरंगाला पाहताना सगुण साकार पांडुरंग जेव्हा आपण डोळ्याने पाहतो तेव्हा ते अपरब्रह्म पाहतो. आणि ज्यावेळेस डोळे झाकून भावयुक्त पद्धतीने आपण त्या परमेश्वराचं चिंतन करतो तेव्हा आपण परब्रह्माच्या सर्व भावास प्राप्त होतो. आणि ते डोळे झाकणं म्हणजेच विज्ञानाच्या पलीकडे जाणं आहे. हे लक्षात घ्या. विज्ञान म्हणजे काय, की आपण बीजासहित वृक्ष पाहिला तर वृक्ष जेव्हा दिसतो ते विज्ञान आहे. आणि त्या वृक्षामध्ये आपण जे आहे त्या कशाचं वृक्ष हे जे संबोधन करतो ते विज्ञान आहे. परंतु जे आपल्याला काहीही दिसत नाही ज्यावेळेस, त्यावेळेस मात्र जे तत्व आहे हे समजून घेणं हे केवळ भावावस्थेतच शक्यता आहे त्याची. त्यामुळे साधारणपणे विज्ञानाला ते
साध्य नाही असं या परब्रह्माच्या संदर्भात म्हटलं आहे. आणि यापासून तो सर्वरूप होऊन गेला या वाक्याने श्रुती सर्वभाव प्राप्तीच्या बद्दल हे विज्ञान साध्य दाखवलेले आहे की सर्व भावामध्ये तो व्यक्त झाला असं म्हटलं की तिथे विज्ञान आलं. तेव्हा ब्रह्म व इदमग्ग असित या वाक्यामध्ये ब्रह्म पद हे अपरब्रह्माचेच वाचक आहे, ते परब्रह्माचे वाचक नाही. म्हणजे आता आपण जे ब्रह्मतत्वाची चर्चा करत आहोत तर ती सगळी जी चर्चा आहे ती चर्चा ही अपरब्रह्माबद्दलच आहे. ती परब्रह्माची ही चर्चाच नाही आहे. कारण विज्ञानाला परब्रह्माचं आकलन होणं शक्य नाही आहे असे ह्याने विधान केले. तेव्हा इथे मनुष्याचं अधिकरण जे आहे ते होण्याने ब्रह्मशब्दाने रूपतास प्राप्त होणार हा जो ब्राह्मण हा समजला जाऊ शकतो. तो सर्व भविष्यंतो मनुष्यान मन्यते या वाक्याने इथे मनुष्याचा प्रसंग आहे. कारण की त्यांचा अभ्युदय आणि निश्रेयस या साधनेने विशेष रूपाने अधिकार आहे म्हणून ते अपरब्रह्म आहे असं वर सांगितलं गेले आहे. परब्रह्म अथवा अपरब्रह्म हे प्रजापतीचे नसतेच. त्या कारणाने कर्मसहित द्वैतैकत्व रूप अपरब्रह्म विद्येच्या द्वारे आणि अपरब्रह्म भावास प्राप्त होऊन जात असते. तेव्हा हिरण्यगर्भासंबंधी तो भोगापासून हिरण्यगर्भ काय आहे तर तो भोगापासून विरक्त आहे व सर्व प्रकारच्या कर्मफल प्राप्त होण्याच्या कारणाने ज्याचे काम आणि कर्मरूप बंधन नष्ट होऊन गेले आहे त्या परब्रह्म भावास प्राप्त होणारा जो पुरुष आहे तो ब्रह्मविद्येच्या कारणाने ब्रह्म या शब्दाने इथे सांगितलं गेलेलं आहे. तेव्हा लोकांमध्ये भाविनी वृत्त्यत्य आश्रित करून शब्दाचा प्रयोग होताना जे पाहिल्या गेले आहे जसे भात शिजतो आहे या वाक्यामध्ये दिसेल आणि शास्त्रामध्ये देखील समस्त भूतास अभयरूप दक्षिणा देऊन संन्यास करावा इत्यादी वाक्याने सुद्धा हा असाच प्रकारचा हा प्रयोग होतो. तेव्हा ह्या बाबतीमध्ये त्याच प्रकारे येथे देखील आता आपण ब्रह्मभावास प्राप्त होणारे जे ब्राह्मण आहेत ते देखील त्यांना सुद्धा ब्रह्म हा शब्द लागू पडतो. तेव्हा अशी व्याख्या काही लोक करतात की जे ब्रह्मभावास प्राप्त झाले ते ब्राह्मण आहेत असं या ठिकाणी उल्लेख आहे. परंतु खऱ्या अर्थाने तशी गोष्ट नाही. कारण की ह्यापासून सर्व प्राप्तीस अनित्यत्वाचा दोष येतो. कारण इथे आपण पाहतोय ना इथे व्यक्त आणि अव्यक्त दोघांनाही जो पाहतो त्यामुळे जो व्यक्तामध्ये अव्यक्ताला जो पाहतो तर तो खऱ्या अर्थाने त्या नित्यतत्वापर्यंत पोचलेला नाहीये. तर त्या नित्यतत्वामध्ये तो अनित्यत्वाचा तेथे दोष प्राप्त होतो. लोकांमध्ये अशी कोणती वस्तू नाही की जी वास्तवात कोणत्या तरी निमित्तवश ही भावांतरास प्राप्त होत असते आणि नित्य देखील होत असते. अशा प्रकारे जर सर्व भावाची प्राप्ती होत असेल तर ब्रह्मविज्ञानरूप निमित्ताने होणारी असेल तर ती नित्य देखील असते असे म्हणणे देखील विरुद्धच होईल. आणि जर त्यास अनित्य मानले तर देखील ते कर्मफळाच्या समान होईल. त्यामध्ये म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विशेषता राहणार नाही. तर हा दोष या ठिकाणी दाखवला आहे. कारण इथे दोन्हीही दाखवलेत नित्य आणि अनित्य. अनित्यासहित नित्य दाखवले आणि आणि नित्यामध्ये नित्याच्या आविष्कारात जे काही आलेलं आहे ते सर्व अनित्य आहे. आणि अनित्याचा तर आपल्याला पूर्णपणे ब्रह्मतत्वाच्या अध्ययनामध्ये विरोध आहे. तेव्हा हा दोष त्या ठिकाणी येतो असं यांचं म्हणणं आहे. जर तुम्ही अविद्याकृत असर्वत्वाची निवृत्तीस ब्रह्मविद्येचा सर्वभावरूप प्राप्तिरूप फल मानले असेल तर ब्रह्मशब्दाच्या अर्थामध्ये ब्रह्म होणाऱ्या पुरुषांची कल्पना करणे व्यर्थ होईल. कारण की ब्रह्मज्ञान होण्याने पूर्वी देखील सर्व जीव ब्रह्मरूपच होण्याच्या कारणाने सदैवच परमार्थत सर्व भावास प्राप्त असतो. अब्रह्मत्व आणि असर्वत्व तर अविद्येनेच प्राप्त होतं आणि त्या ठिकाणी अविद्येचाच आरोपण आहे. म्हणजे अब्रह्मत्व आणि असर्वत्व. तुम्ही जे आता मनुष्य ध्यान लावून बसलेला आहे तर ध्यान लावलेल्या माणसाकडे पाहिलं तर तो स्वतः अशाश्वत आहे. त्यानंतर ज्याचं तो ध्यान लावतो तर ते ध्यान लावत असताना त्याला दृश्यमान जर समजा एखादी व्यक्ती किंवा वस्तू दिसत असेल तर तेही अनित्य आहे. त्यामुळे तो अब्रह्मच अब्रह्माचं साधना करतोय असा त्याचा अर्थ होईल. जसं आपण पुष्कळदा उदाहरण देतो की शिंपल्यामध्ये चांदी दिसते आणि आकाशामध्ये हे तल मालिन्यादी आरोपित असतात. त्याच प्रकारे येथे ब्रह्मतत्वामध्ये अविद्येने आरोपित अब्रह्मत्व आणि असर्वत्वाची ही ब्रह्मविद्येने निवृत्ती होते. तेव्हाच ते म्हटलं ते म्हणणे उचित आहे. म्हणजे ब्रह्मतत्वाच्या आधाराने तुम्ही अब्रह्मत्वचं पूर्ण आणि असर्वत्व जे आहे म्हणजे या ठिकाणी सर्वव्याप्त नाही एकदेशी येत आहे. अब्रह्मत्व म्हणजे जे
ज्या ठिकाणी ब्रह्मतत्वाचं आपल्याला अजिबात दर्शन नाही होत, या दोन्ही गोष्टीचा ह्या अविद्येमध्येच त्या ठिकाणी समावेश होतो. आणि या अविद्येचं पूर्ण निरसन करायचं असेल तर ते ब्रह्मविद्येनेच होतं, ब्रह्मविद्येनेच त्याची निवृत्ती होते. तेव्हा असं म्हणणं उचित आहे की जो परमार्थतः ब्रह्मशब्दाचा मुख्यार्थभूत परब्रह्म आहे, तेच ब्रह्म व इतमग्र असित ह्या वाक्यामध्ये देखील सांगितले गेलेले आहे. कारण की वेद हे यथार्थवादी आहेत. तेव्हा या कारणाने ब्रह्मशब्दाच्या अर्थाने विपरीत ब्रह्म होण्यास पुरुष म्हटले आहे, अशी कल्पना करणे उचित नाही. कारण की जोपर्यंत कोणी दुसरा अत्यंत मोठे असे प्रयोजन नसते, श्रुत अर्थात सोडणे आणि अश्रुत ही कल्पना करणे अन्यायकारकच आहे. जर म्हणाल की अविद्याकृत नाही, वस्तुतः अब्रह्मत्व आणि असर्वत्व हेच असे असे आहे देखील, असे म्हणणे उचित नाही. कारण की त्याची ब्रह्मविद्येद्वारे निवृत्ती होणे तर असंभवच आहे. कारण ब्रह्मविद्या साक्षात रूपाने कोणत्याही वस्तूचा किंवा कोणत्याही धर्माचा लोप अथवा प्रादुर्भाव करणारी कधीच नसते. ब्रह्मतत्वाला स्वीकारही नाही आहे आणि अस्वीकारही नाही. त्यामुळे आपल्याला ह्याच्याने ते प्राप्त होतं आणि त्याच्याने हे प्राप्त असं म्हणणं, हे सुद्धा त्याच्या मूल स्वरूपाच्या विरुद्ध हे विवेचन होईल, असं यांचं म्हणणं आहे. तेव्हा ब्रह्मविद्या ही साक्षात रूपाने कोणत्या तरी वस्तूच्या धर्माचा हे लेप प्रादुर्भाव इत्यादी कधीच होऊ शकत नाही, हे आपण पाहिलं गेलेलं आहे. तेव्हा ह्या अविद्येची सर्वत्रच निवृत्ती करणारी जी पाहिल्या जात असते, अशा प्रकारे येथे देखील जो अविद्याकृत अब्रह्मत्व आणि असर्वत्व असते, त्याचीच ब्रह्मविद्येने निवृत्ती करणारी पाहिली जात असते. ब्रह्मविद्या ही पारमार्थिक वस्तू उत्पन्न करणे अथवा निवृत्त करण्यामध्ये कधीही समर्थ नसते. ह्या कारणाने श्रुत अर्थात सोडणे आणि अश्रुतची कल्पना करणे देखील ह्या ठिकाणी व्यर्थच आहे. आता पूर्वपक्ष म्हणतो, आता ही चर्चा सुरू झाली आहे की याची काय आहे, अब्रह्म काय, असर्वत्व काय आहे आणि ह्या दोन्हीचा ब्रह्मतत्वाशी काय संबंध आहे, ह्याच्यावर आता ही चर्चा चालू आहे. तेव्हा पूर्वपक्षाचा हा जो पूर्वपक्ष म्हणतो की परंतु ब्रह्मतत्वामध्ये जे अविद्या होणे हे असंभव आहे आणि असंगत आहे, असं आहे की नाही, असं त्यांनी प्रश्न विचारला. तुम्ही म्हणता की याची संगती ही काही उपयोगाची नाही आणि तेवढं त्याच्या संगतीचा काय प्रश्न आहे. कारण ब्रह्मतत्व स्वतः जो आहे तो अविद्येने प्राप्त होणं हे असंभव आहे आणि असंगत आहे. त्यामुळे तुम्ही त्या ब्रह्मतत्वाच्या विवेचनामध्ये अब्रह्मत्व कसं काय आणलं, हा प्रश्न ह्या पूर्वपक्षाचा आहे. त्याच्यावर आता सिद्धांती त्याचं उत्तर काय देतात ना, हे तुम्ही असं म्हणू नका. कारण की ब्रह्मतत्वामध्ये विद्येचे विधान केलेले आहे. जर शुक्तीमध्ये म्हणजे शिंपल्यामध्ये चांदीचा अध्यारोप होणार नसेल तर अशा प्रकारे त्याच्या ह्या शुक्तित्वाचे ज्ञान केले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे जर ब्रह्मतत्वामध्ये अविद्येचा आरोप होणार नसेल तर हे सर्व आत्माच आहे, हे सर्व ब्रह्मरूप द्वैत नसते. अशा प्रकारे ब्रह्म म्हणजे एकात्व ज्ञानाचे विधान केल्या जाऊ शकत नाही. ह्याचा पूर्वपक्ष म्हणतो, पण आम्ही हे सांगत नाही की शिंपल्यामध्ये चांदीच्या समान ब्रह्ममध्ये अब्रह्मच्या धर्माचा आरोप नसतो. तर मग काय म्हणत आहे हो, की आमचे कथन असं आहे की ब्रह्म आपल्यामध्येच अब्रह्म धर्माच्या आरोपाचे निमित्त आणि अविद्या करणारा नसतो. ब्रह्मतत्वाचा स्वतःचा संबंध हा कुठल्याही प्रकारे अब्रह्म किंवा अविद्या ह्याचा संबंधच येऊ शकत नाही, असं तेव्हा जेव्हा ठासून पुन्हा एकदा पूर्वपक्षाने सांगितलं, तेव्हा सिद्धांती म्हणतात हां, हे मात्र होऊ शकतं. कारण की ब्रह्म अविद्येचा करता आणि भ्रांती नसतो, परंतु अविद्येचा करता आणि कोणी अन्य अब्रह्म भ्रांतचेतन असतो असे देखील मानल्या जात नाही. कारण यापेक्षा भिन्न हा कोणीही विज्ञाता नसतो, ह्यापेक्षा भिन्न असा कोणी जाणणारा नसतो. तर तो आहेस, आपणच जाणा की मी ब्रह्म आहे, हे अन्य आहे आणि मी अन्य आहे, असे जो जाणतो तो तर काहीच जाणत नाही इत्यादी श्रुतीपासून जो समस्त भूतामध्ये मला समभावाने स्थित पाहत असतो इत्यादी स्मृतीपासून आणि ज्या अवस्थेमध्ये सर्व भूत आत्माच आहे असे होऊन जात असते, त्या मंत्रवर्णाने देखील ते सिद्ध होत असेल तर त्यावेळेस पूर्वपक्ष म्हणतो, परंतु हा प्रकार तर शास्त्रोपदेशाची या ठिकाणी व्यर्थताच प्राप्त होऊन जाते. कारण इथे शास्त्र अशास्त्र, शाश्वत अशाश्वत
अशा प्रकारचा काही संबंधच नाही आहे, ह्याच्या पलीकडे ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून या ठिकाणी शास्त्राचा उपदेश करणं हे व्यर्थच ठरणार आहे की नाही, असं त्यांनी सिद्धांतीला सांगितलं. त्यावेळेस तो म्हणला, होय, हे बरोबर आहे. कारण तत्वज्ञान प्राप्त झाल्यावर तर त्याची व्यर्थताच होणार आहे. एकदा का तुम्ही ब्रह्मस्वरूपात गेला तर शास्त्राचा ओहापोह हे अप्रस्तुत राहील. त्यावेळेस मग आता हे म्हणाल की तुम्ही जे म्हणताय ते बरोबरच आहे आणि शास्त्राची चर्चा आहे हे व्यर्थच होणार आहे. तर त्या असं सिद्धांती सांगितल्यावर पुन्हा एकदा पूर्वपक्ष म्हणतो, परंतु ह्याच्याने तर ज्ञानाची देखील व्यर्थता सिद्ध होईल. म्हणजे आता ते पुढचा तो काय म्हणतोय की ब्रह्मतत्वाचा ज्यावेळेस तुम्ही एकरूपता झाली त्यावेळेस तिथे ज्ञानसुद्धा व्यर्थ ठरेल काय? कारण ज्ञान हेच मुळातून ब्रह्मस्वरूप आहे. तेव्हा ज्ञानानं जर काढलं ब्रह्मतत्वातून तर ते काय होईल माहिती आहे का, की सुवर्ण अलंकारातून सुवर्णाला जर काढलं तर मग ते काय राहतं शेष? तर काहीच राहत नाही. तसं त्या ब्रह्मतत्वातून तुम्ही त्या ठिकाणी सर्व ज्ञान तत्वज्ञान याला जर वजा केली तर ते ब्रह्मतत्व तरी राहील काय? तेव्हा पूर्वपक्ष म्हणतो की याच्याने तर ज्ञानाची व्यर्थता होते, अशी जी शंका व्यक्त केली आहे त्या सिद्धांती म्हणतो नाही नाही. कारण की त्याने अज्ञानाची निवृत्ती होताना पाहिल्या जात असते. म्हणजे त्या ब्रह्मतत्वाचा जिथे एकरूपता झाली त्या मुख्य लक्षण काय आहे की तो ज्ञानस्वरूपच झाला आणि तिथे अज्ञानाची निवृत्ती झाली, हेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा पूर्वपक्ष म्हणतो पण ब्रह्मतत्वाचे एकत्व मानण्यावर तर ज्याची निवृत्ती देखील सुसंगत नाही असे जर म्हटले तर काय होईल? त्यावर ते म्हणतात की नाही, असे म्हणू नका, कारण की याने दृष्टविरोध येत असतो. एक दृष्टविरोध म्हणजे जे दृश्यामध्ये दिसणारे आणि अदृश्य तत्व आहे हे परस्परांपासून अतिशय भिन्न आणि एकमेकापासून विरुद्ध आहे असं तुम्हाला म्हणावं लागेल. तर असं असं म्हणता येणार नाही. आपण जेव्हा म्हणतो की प्रत्येक अणुरेणूमध्ये प्रत्येक नामरूपामध्ये ते ब्रह्मतत्वच ओतप्रोत आहे, तेव्हा त्याला वजा नाही करता येणार. अशा प्रकारचं हे विधान आहे. तेव्हा एकत्व ज्ञानानेच अज्ञानाची निवृत्ती होताना आपण पाहतो. एकत्व ज्ञान काय आहे? तर ते व्यक्तामध्येच अव्यक्त आहे, हे एकत्व ज्ञान आहे. व्यक्त आणि अव्यक्त हे भिन्न नाही आहे. तर तुम्ही जर व्यक्ताला वजा केलं पूर्ण तर ते अज्ञानाची निवृत्ती झाली असं म्हणता येणार नाही. तर त्या व्यक्तामध्ये अव्यक्त पाहणं हे ज्ञान आहे. तेव्हा एकत्व ज्ञान ह्यालाच एकत्व ज्ञान असं म्हटलंय. एकत्व ज्ञान म्हणजे अव्यक्त व्यक्त हे दोन्ही एकच आहे अशा प्रकारची जाणीव होणे हे एकत्व ज्ञान आहे. तेव्हा एकत्व ज्ञानानेच अज्ञानाची निवृत्ती होते. तर इथे अज्ञान कशाला म्हटलेलं आहे? तर अज्ञान म्हणजे फक्त जो आविष्कार आहे तोच सत्य आहे, अधिष्ठानाचं विस्मरण होणं हेच महत्वाचं अज्ञानाचं लक्षण आहे. तेव्हा अज्ञानाची निवृत्ती केव्हा होते? जेव्हा आधार आणि व्यक्त होणं, अधिष्ठान आणि आविष्कार या दोन्हीमध्ये ज्यावेळेस समरसता दिसते तेव्हाच त्या समरसतेनेच केवळ व्यक्त हेच सत्य आहे ह्याची निवृत्ती होते. तेव्हा हे सर्व असं दिसण्यात येण्यावर देखील ते अनुपन्नच आहे, अनुपपन्नच आहे असे सांगितलंय तर दृष्टविरोधच होईल आणि दृष्टविरोधाचा कोणी देखील स्वीकार करणार नाही. तेव्हा दृष्टाचा विरोध नाही आहे. दृष्टामध्ये अदृष्ट, व्यक्तामध्ये अव्यक्त हे दोन्ही सहित स्वीकार आहे. तुम्ही जर व्यक्ताला जर तुम्ही विरोध कराल म्हणजे दृष्टविरोध त्याला म्हणताय की दिसणारं दृश्य आहे त्याचाच तुम्ही विरोध कराल तर ते त्याचा स्वीकार कोणीही करणार नाही. कोणी म्हणतो ना ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, तेव्हा जगन्मिथ्या म्हणजे जग जे आहे खोटंच आहे आणि दिसणाऱ्या जगाला तुम्ही जर त्याचा त्याग केला तर त्याचा स्वीकार कधीही होणार नाही. कारण ते म्हणतील की बा तुम्ही जर जगताचाच त्याग केला तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. कारण परमेश्वर तर तो व्यक्त आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा तो परमात्मा आहे. तेव्हा दृश्य आणि अदृश्य, व्यक्त आणि अव्यक्त ह्या दोन्हीमध्ये जो पाहतो तोच त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन होतो. त्यालाच विज्ञान असं म्हटलेलं आहे. तेव्हा हे त्या ठिकाणी समजणं आवश्यक आहे. कोणी देखील विषय दिसून आल्यावर तो दृष्टिगोचर अनुभूती होण्याच्या कारणाने अनुपत्ती होऊ शकत असते, तर त्यात देखील ही युक्ती आहे. तेव्हा या युक्तीने त्याला समजून घ्या की व्यक्त अव्यक्त ह्या दोन्हीमध्ये तो एकमेव हे ब्रह्मतत्व आहे आणि त्यालाच परब्रह्मही म्हटलेलं आहे. तेव्हा आता पुन्हा एकदा पूर्वपक्ष काय म्हणतो ते बघा. पूर्वपक्ष म्हणतो की पुण्यकर्माच्या द्वारे पुरुष हा पुण्यात्मा होत असतो. पुरुषाची उपासना आणि कर्म याचे परलोकामध्ये अनुसरण करत असतात. मनन करणारे ज्ञाता कर्ता आणि विज्ञानात्मा हे पुरुषच असतात इत्यादी श्रुती स्मृती आणि न्यायाने संसारी जीव जो आहे तो परमात्म्यापासून भिन्न ज्ञाता होत असतो आणि त्यापेक्षा विलक्षण हा परमात्मा
तो हे तो हे कार्य नसतो आणि कारणही नसतो. तो परमात्मा हे कार्य म्हणजे जगत, दिसणारं जगत, आणि कारण म्हणजे त्या जगताच्या अधिष्ठानाला असलेले जे तत्व आहे त्याला कारण म्हणता येईल. तर तो परमात्मा त्याच्याही पेक्षा विलक्षण आणि तो भिन्न आहे. तेव्हा तो कार्यही नाही आणि कारणही नाही. क्षुधाधिकाचे हे उल्लंघन आणि केले गेलेले आहे. जो आत्मा निष्पाप, जराशून्य आणि मृत्यूहीन असतो, निश्चयच त्या अक्षराच्या प्रकृष्ट सा शासनामध्ये इत्यादी श्रुतीमध्ये हे सिद्ध होत असते. कणाद आणि गौतम इत्यादी ह्या ऋषींनी तर्कशास्त्रामध्ये देखील या तर्कशास्त्रामध्ये येणाऱ्या देखील युक्तीने संसारी जीवापासून सर्वथा भिन्न असलेल्या ईश्वरात सिद्ध केलेले आहे. तेव्हा संसार हा दुःखाची निवृत्तीच्या प्रयोजनाने जीवाची प्रवृत्ती पाहिली जाण्याच्या कारणाने ईश्वराचा जीवाशी अन्यत्व असलेले हे जे काही स्पष्टतेने असलेले हे ज्ञान होत असतं, की जो जीव आहे आणि शिव आहे. आपण उपनिषदामध्ये पाहिलं की जीव शिवाचे जे दोन पक्षी आहेत त्यामध्ये दिसताना दृश्यमान त्याच्यामध्ये काही भेद नाही आहे, पण त्यांच्या वृत्तीमध्ये फरक असल्यामुळे एकाला ईश्वर म्हटलेलं आहे आणि एकाला जीव म्हटलेलं आहे. तसं ईश्वराचा आणि जीवाचा अनन्य म्हणजे अतिशय पूर्वीपासून त्याचा संबंध आला आहे. पण म्हणून जीव हा ईश्वर होत नाही किंवा ईश्वराला जीव म्हणता येणार नाही, असं या ठिकाणी स्पष्टपणे समजलं पाहिजे. जसं की आत्मा हा वाक्रहित आणि संभ्रमशून्य असतो आणि श्रुतीने ह्या म्हटलेलं आहे की हे वाक्य वाक्सहित आणि संभ्रमशून्य आत्मा असतो, हे वाक्य जे आहे हे श्रुतीने म्हटलेलं आहे. आणि स्मृती आणि स्मार्त म्हणजे स्मृतीने काय सांगितलं की हे पार्था, माझे काहीही कर्तव्य नसतं. म्हणजे इथे भगवद्गीता आली. भगवद्गीता हा स्मृतिग्रंथ आहे. या ठिकाणी तो स्मृतिग्रंथामध्ये त्याचं आहे, कारण ते आचरणशास्त्र आहे. भगवद्गीता हे जिथे जिथे आचरण आणि धर्मशास्त्राचा या ठिकाणी अवलंबन आणि शास्त्राचा अवलंबन जिथे होतं ते सर्व जे आहेत ते स्मृतिग्रंथ आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी निखळ ज्ञान आहे, ब्रह्मतत्वाचं ज्ञान आहे, त्याला आपण श्रुती असं म्हटलं आहे. श्रुती ही श्रवणातून मिळते. स्मृती जी आहे ती आपल्या कृतीतून किंवा आचरणातून मिळते. तेव्हा ह्या स्मृतीमध्ये सुद्धा इथे भगवंत स्वतः म्हणतात की हे पार्था, माझे काहीही कर्तव्य नसते. म्हणजे जो भगवान आहे तो जरी दिसायला मनुष्यासारखा दिसत असला तरीही त्याला कुठल्याही कर्माचा स्पर्श नसतो. आणि त्या कर्माचा स्पर्श नसल्यामुळे तो काय म्हणतो की हे पार्था, हे मला आता कुठल्याही प्रकारचं कर्तव्य नाही, अशी ही स्मृती आहे. तेव्हा याच्याशिवाय ते संशोधन करण्यास योग्य आहेत, त्यास जाणून लिप्त होत नाही. ब्रह्मवेत्ता परमात्म्यास करून घेत असतो, यास एक रूपानेच पाहिले गेले पाहिजे. हे गार्गी, जो कोणी ह्या अक्षरास न जाणतो, बुद्धिमान पुरुष त्यास त्यास जाणून घेत असतो. प्रणव व धनुष्य आहे आणि आत्मा मनरूपी बाण आहे आणि ब्रह्म त्याचे लक्ष आहे, इत्यादी वाक्याने जीव आणि ईश्वराचे जे कर्तृत्व आणि कर्मत्व दाखविले जाण्यात आहे त्यामध्ये या ठिकाणी भेद होत असतो. आणि मुमुक्षांच्यासाठी देवयानी ज्ञानामध्ये गती असते आणि अर्चरादी मार्गविशेषाचे उपदेश होण्याच्या कारणाने देखील हे असेच जाणण्यात येते. जर भेद न होईल तर कोणाचे कुठून गमन होईल. आणि गतीचा अभाव मानला गेला तर दक्षिणायन आणि उत्तरायण संज्ञक मार्गविशेषाची आणि गंतव्य देशाची उपपत्तीच होऊ शकणार नाही. परमात्म्यापासून भिन्न भिन्न आत्म्यासाठी तर हे सर्वच उत्पन्न होऊ शकत असते. आणि ज्ञानरूपा कर्म जे आहे, कर्म आणि ज्ञानरूप साधनांचा उपदेश होण्याच्या कारणाने देखील त्यांचा हा भेद असतो. पण संसारी जीव जो आहे तो ब्रह्मतत्वापेक्षा भिन्न होईल तरी देखील त्याच्यासाठी भोग आणि मोक्षाचे साधन भूत कर्म आणि ज्ञानाचा उपदेश केल्याशिवाय हा मिळू शकत नाही. तेव्हा ईश्वरास ह्या ज्ञानाचा उपदेश केला जाऊ शकत नाही. म्हणजे हे जे ज्ञान आपण म्हणतोय तर ह्या ज्ञानाचा उपदेश आपण केवळ या जीवासाठी करतोय. आपण जीवाचा जीवभाव संपवून तो ईश्वराशी एकरूप होईपर्यंत त्याला ज्ञानाच्या उपदेशाची आवश्यकता आहे. परंतु ईश्वर जो आहे त्याला ज्ञानाची उपदेश होऊ शकत नाही, कारण की तो अल्पकाम आहे. आणि त्यामुळे हेच त्यामुळे हेच ठीक असेल की ब्रह्मशब्दाने भविष्यामध्ये ब्रह्मभावास प्राप्त होणारा पुरुषच त्या योग्य असं म्हटला पाहिजे. असे जर मानले तर काय होईल. तर आता पुरुषच योग्य आहे
का असा हा प्रश्न आहे. त्याचं त्याने विस्ताराने उत्तर दिलंय. ते आपण पुढच्या रविवारी पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.